विद्यार्थी मित्र हो, आपण पाहतोय बिझनेस मॅनेजमेंट म्हणजेच व्यवसाय व्यवस्थापन या विषयावरील विविध प्रकरणांची माहिती। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे प्रकरण पाहणार आहोत ते आहे पूर्वानुमान किंवा फोरकास्टिंग किंवा त्यालाच आपण अंदाज बांधणे असं देखील म्हणू शकतो। अंदाज बांधणे म्हणा, अंदाज करणे म्हणा अथवा पूर्वानुमान म्हणा, या सर्वांचा अर्थ एकच आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वानुमानाच्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये थेरॉटिकल पार्ट संपूर्णतः पाहणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये याच पूर्वानुमानाच्या संदर्भातील मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक टॉपिकची जी थेरी दिलेली आहे ती तुम्ही चांगल्या प्रकारे वाचणं अपेक्षित आहे, चांगल्या प्रकारे ते आकलन करणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चांगल्या प्रकारे देता येऊ शकेल। विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे। या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच येणारे व्हिडिओचे अपडेट्स नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकतील। तर चला मित्रांनो, पाहूया फोरकास्टिंग। या फोरकास्टिंग किंवा पूर्वानुमान यामध्ये आपण नक्की काय भाग पाहणार आहोत, तर पूर्वानुमान, त्याचे अर्थ, व्याख्या, त्याची वैशिष्ट्ये, तंत्रे आणि पूर्वानुमानाची मर्यादा, अशा एकूण 5 घटकांमध्ये आपण हा भाग अभ्यासणार आहोत। तर चला पाहूया पूर्वानुमान म्हणजे काय। पहा या ठिकाणी पूर्वानुमान म्हणजे फोरकास्टिंग, त्यामध्ये पहिला भाग आहे तो प्रस्तावनेचा। त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, पूर्वानुमान हा नियोजनाचा आधार आहे। पूर्वानुमान म्हणजे अंदाज करणे। पूर्वानुमानाच्या साहाय्याने भविष्यकालीन स्थितीचा अंदाज घेऊन त्यानुसार नियोजनाची प्रक्रिया सुरू केली जाते। पूर्वानुमान प्रक्रियेसाठी सांख्यिकीय किंवा गणितीय माहितीचा आधार घेतला जातो। पूर्वानुमान अंदाजावर आधारित असल्याचे नियोजन करताना पूर्णपणे त्यावर विसंबून राहून योजना आखल्या जात नाहीत, परंतु नियोजनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी आकडेवारी मात्र पूर्वानुमानामुळे प्राप्त होऊ शकते। अर्थ: व्यवसाय संस्थेच्या संदर्भात भविष्यकालीन स्थितीबाबत अंदाज करणे किंवा व्यवसायाच्या आगामी काळातील म्हणजेच भविष्यकाळातील स्थितीचा वेध घेणे म्हणजेच पूर्वानुमान होय। व्याख्या: हेनरी फेयल यांनी केलेली जी व्याख्या आहे, त्यांच्या मते पूर्वानुमान म्हणजे भविष्यकालीन घटकांचा अंदाज घेऊन त्यांचे मोजमाप करणे व त्या दृष्टीने उपाययोजना करणे होय। या व्याख्येवरून आपल्याला असं म्हणता येईल की पूर्वानुमान हे अंदाज व्यक्त करण्याच्या स्वरूपातील असल्याने त्यात बऱ्याच अंशी अनिश्चितता असते आणि पूर्वानुमान व्यक्त करताना तर्कशास्त्राचा आधार घेतला जातो। पूर्वानुमान करण्यासाठी व्यवस्थापकाकडे किंवा तज्ज्ञाकडे, जो पूर्वानुमान करतो त्या व्यक्तीकडे व्यवहार ज्ञान, कल्पकता, दूरदृष्टी अशा गुणांची नितांत आवश्यकता असते। पूर्वानुमान जितके अचूक केले जाते तितक्या अचूक प्रमाणात व्यवसाय संस्थेच्या नियोजनाची आखणी करणे सहज शक्य होते। पूर्वानुमानाची जी तंत्रे सांगितलेली आहेत यामध्ये 5 तंत्रांचा समावेश आहे। पहिलं तंत्र आहे ते म्हणजे सर्वेक्षण पद्धती, दुसरं आहे
जनमत किंवा लोकमत जाणून घेणे म्हणजेच लोकमताचा अंदाज घेणे. 3 निर्देशांक पद्धती. 4 संख्याशास्त्रीय किंवा गणितीय पद्धत. आणि 5 ऐतिहासिक समानता पद्धत. आता या 5 पद्धती ज्या दिलेल्या आहेत त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया. पहिले आहे ते म्हणजे सर्वेक्षण पद्धती. सर्वेक्षण पद्धतीत व्यवसायाच्या संबंधित विशिष्ट घटकांचे विश्लेषण केले जाते. उदाहरणार्थ उत्पादनाची मागणी. या मागणीचा अभ्यास करताना ग्राहकांची प्रवृत्ती, ग्राहकांच्या आवडीनिवडी, बाजारपेठेतील सद्यस्थिती, आपल्या स्पर्धकांची उत्पादने, त्यांच्या असणाऱ्या किमती या सर्व घटकांची माहिती प्राप्त करून घेणे आवश्यक आहे आणि त्या आधारे मागणीनुसार पूर्वानुमान केले जाते. दुसरं तंत्र आहे जनमत जाणून घेणे किंवा आजमावणे. जनमत आजमावण्यासाठी थेट प्रत्यक्षपणे जनतेशी किंवा लोकांशी संपर्क साधून लोकांच्या आवडीनिवडी, त्यांची आर्थिक स्थिती, त्यांची उपभोग प्रवृत्ती अशा सर्व घटकांची माहिती मिळवली जाते व या सर्व घटकांनुसारच बाजाराची भविष्यात काय स्थिती असेल व त्यानुसार व्यवसाय संस्थेने कोणती धोरणे आखली पाहिजेत याबाबतचे पूर्वानुमान करता येते. तिसरं तत्व आहे ते म्हणजे निर्देशांक किंवा सूचकांक पद्धती. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रातील सद्यस्थिती कळण्यासाठी विविध स्वरूपाच्या निर्देशांकांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ किंमत निर्देशांक, शेअर बाजार निर्देशांक, महागाई निर्देशांक इत्यादी स्वरूपाचे. या निर्देशांकावरून त्या त्या क्षेत्रातील स्थितीचे आकलन होत असते. या निर्देशांकाचा वापर करूनच एकूणच अर्थव्यवस्थेच्या चालू स्थितीचे आकलन करून घेऊन त्यावरून भविष्यकालीन स्थिती विषयक अंदाज बांधले जातात व त्यानुसार व्यावसायिक धोरणांची आखणी केली जाते. चौथं तत्व आहे संख्याशास्त्रीय किंवा गणितीय पद्धत. संख्याशास्त्रीय किंवा गणिती पद्धतीचा वापर करून आर्थिक घटकांचे सविस्तर विश्लेषण केले जाते. आर्थिक घटकांमधील सहसंबंधाचे मोजमाप करून त्यावरून आगामी काळासंबंधी पूर्व अंदाज व्यक्त केले जातात किंवा बांधले जातात. पाचवं तत्व आहे ऐतिहासिक समानता पद्धती. व्यापार चक्रासारख्या आर्थिक घटनांची सतत पुनरावृत्ती होत असते. म्हणजेच भूतकाळात घडून गेलेल्या घटनांसारख्या घटना भविष्यात पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या भूतकालीन घटनांवरून आगामी काळात अर्थव्यवस्थेत कोणत्या घटना घडणार आहे या संबंधीचे पूर्वानुमान करून म्हणजेच अंदाज बांधून त्यानुसार व्यवसाय संस्थेत नियोजन केले जाते. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी हे 5 पूर्वानुमानाची तत्वे टेक्निक्स ऑफ फोरकास्टिंग सांगता येतील. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे पूर्वानुमानाची वैशिष्ट्ये. पूर्वानुमानाची जी वैशिष्ट्ये एकंदरीत 6 आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे पूर्वानुमान भविष्यकालीन घटनांच्या संदर्भात असते. ते नियोजन प्रक्रियेसाठी अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे भविष्यकालीन उद्दिष्टे निश्चित करता येतात. दुसरं वैशिष्ट्य आहे ज्यावेळी व्यवस्थापकाला अनेक पर्यायातून योग्य पर्यायाची निवड करावयाची असते अशा वेळी योग्य पर्यायाच्या निवडीसाठी पूर्वानुमानाची मदत होत असते. 3 पूर्वानुमान करण्यासाठी सांख्यिकीय किंवा गणितीय तंत्राचा उपयोग केला जातो. 4 पूर्वानुमानाचा उपयोग
विविध क्षेत्रात, मग तो खाजगी असेल, सार्वजनिक असेल, सहकारी असेल, सरकारी असेल, उद्योगधंदे असतील, शेती असेल म्हणजेच कृषी असेल, व्यापार असेल, सर्व क्षेत्रात पूर्वानुमानाचा उपयोग होत असतो. 5. पूर्वानुमानात अनेक पर्यायातून योग्य पर्यायाची निवड केली जाते. आणि 6. पूर्वानुमान संभाव्य धोके कमी करण्याचे एक महत्त्वाचे तंत्र आहे. अशा प्रकारे पूर्वानुमानाची ही 6 वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. पूर्वानुमानाच्या मर्यादा, लिमिटेशन्स ऑफ फोरकास्टिंग. 3 मर्यादा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहिली मर्यादा आहे निसर्गाचा लहरीपणा किंवा अनिश्चित भविष्यकाळ. भविष्यकाळ हा नेहमीच अनिश्चित स्वरूपाचा असतो. त्यातच निसर्गाच्या लहरीपणाचा व्यापार आणि व्यवसायावर परिणाम होत असतो. हा परिणाम अनेक वेळा अनिष्ट प्रकारचा असल्यामुळे तुम्ही कितीही पूर्वानुमान बांधलेले असतील, अंदाज बांधलेले असतील, तर ते अंदाज बरोबरच येतील याची खात्री नसते. आणि म्हणून अनिश्चितता हा पूर्वानुमानाची मर्यादा म्हणून सांगता येईल. दुसरा आहे गृहीत परिस्थितीत बदल. व्यावसायिक पूर्वानुमान करताना विशिष्ट परिस्थिती गृहीत आहे असे समजले जाते, म्हणजे ॲझ्युम केले जाते. त्यामुळे पूर्वानुमानाचे अंदाज अनेक वेळा चुकण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ तेजी, मंदी, युद्ध व सरकारी धोरणे, राजकीय परिस्थिती या सर्व घटकात जर बदल झालेला असेल तर नॅचरली तुम्ही जे काही गृहीत धरलेलं आहे त्या गृहीत परिस्थितीमध्ये सुद्धा बदल होत असतो. आणि म्हणून अशा परिस्थितीमुळे पूर्वानुमान हे अचूक राहील याची खात्री नसते. आणि तिसरी मर्यादा आहे पूर्वानुमानकर्त्याची योग्यता. पूर्वानुमान जी व्यक्ती करणार आहे त्या व्यक्तीची गुणवत्ता, तिच्या अंगी असणारे कौशल्य, ज्ञान, दूरदृष्टी यावर प्रामुख्याने पूर्वानुमानाचे यश हे अवलंबून असते. आणि म्हणून पूर्वानुमानाचे यश त्या व्यक्तीवर अवलंबून असल्यामुळे ती एक आपल्याला पूर्वानुमानाची मर्यादा सांगता येऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण या टॉपिकमध्ये पूर्वानुमान किंवा फोरकास्टिंग संबंधातला सर्व थेरॉटिकल भाग अभ्यासलेला आहे. आता मात्र यापुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याच टॉपिकवरील म्हणजेच पूर्वानुमानावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा. तुमच्या कमेंट्स असतील त्या कमेंट्स बॉक्समध्ये नमूद करा. हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा. आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला त्वरित सबस्क्राईब करावं, म्हणजेच गतकालातील व्हिडिओ बरोबरच येणारे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतील, प्राप्त होऊ शकतील आणि त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळू शकेल. विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक पेज आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्याद्वारे तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचप्रमाणे माझा ईमेल ID या ठिकाणी दिलेला आहे. या ईमेल IDवर देखील आपण आपली मतं नोंदवू शकता. तर मित्रांनो, आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत पूर्वानुमान म्हणजे फोरकास्टिंग या विषयावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन. धन्यवाद.